दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक मनुष्य बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जातो. बँकेमध्ये गेल्यानंतर तो 10,000चा चेक भरतो, सही करतो आणि कॅश काउंटरवर तो देतो. आणि थोड्या वेळ वाट बघितल्यावर मग त्याला पैसे दिले जातात. तो बँकेमध्येच एका खुर्चीवर बसून पैसे मोजतो आणि त्यांनी 10,000 चा चेक लिहिलेला असतो, परंतु त्याला 12,000 कॅशियरने दिलेले असतात. आणि तो एकदा परत मोजून बघतो, तरी 12,000 निघतात. मग तो जाऊन ते परत पैसे देतो आणि सांगतो की बघा, तुम्ही 2,000 रुपये मला तुम्ही जास्त दिलेले आहेत. आणि ते कॅशियर परत मोजतो आणि खरोखर 2,000 रुपये जास्त गेलेले असतात. आणि तो कॅशियर त्या माणसाचे खूप आभार मानतो आणि सांगतो की नाहीतर मला दिवसाच्या शेवटी माझ्या खिशातून हे 2,000 रुपये भरावे लागले असते, तुम्ही मला तेवढीच मदत केली. आणि तो माणूस त्याला सांगतो की तसं काही नाही आहे, मी ख्रिस्ती आहे आणि मी येशूचा विश्वासणारा आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे. जर मी ते 2,000 रुपये घेऊन गेलो असतो तर कदाचित माझ्या येशूला ते आवडलं नसतं आणि म्हणून मी हे परत दिलेलं आहे. आपण विश्वासणारे जे आहोत, हे आपलं आयुष्य आम्ही ख्रिस्ताच्या साक्षीने जगलं पाहिजे. आपण ह्या जगामध्ये जे आहोत हे आपण वेगळे आहोत. आपण देवाने आपल्याला हे वेगळं का केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलंय की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. अंधकारातले लोक तुमच्याकडे प्रकाश म्हणून बघणार आहेत. का? लोकांनी ख्रिस्ताकडे वळावं. त्यांचं जे जीवन चालू आहे ते चांगलं चालू आहे, मग त्यांनी ख्रिस्ताकडे का वळावं? तर त्यांना आमच्या जीवनातून येशूची साक्ष, आमचे वागणे, आमची वागणूक जी आहे जगामध्ये ती दिसली, ती वेगळी दिसली, तरच ते ख्रिस्ताकडे वळतील. ह्यासाठी आम्हाला त्या येशूच्या शिकवणीला धरून राहायला पाहिजे. आपण अशी अनेक उदाहरणं बघतो की जे ख्रिस्ती लोक आहेत, पण ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी कामा आजूबाजूच्या लोकांना माहीतसुद्धा नसतं की हे ख्रिस्ती आहेत. अशी सुद्धा आपण काही जणांचं उदाहरणं बघतो. जर आम्ही ते सांगत नाही किंवा आमच्या वागणुकीमधून ते दिसत नाही तर ख्रिस्ताची साक्ष ही व्यर्थ आहे. आम्ही विश्वासणारे जे आहोत हे व्यर्थ आहे. ख्रिस्ताची साक्ष जी आहे ही आमच्या तोंडाच्या शब्दाने नुसती सांगून उपयोग नाही, तर ती आमच्या वागणुकीमधून दिसली पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्तई शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय 16वे वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.